आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट बनणारं खमण आणि त्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते। तर चला, खमण प्रीमिक्स बनवण्यासाठी मी तांदूळ सोबत काही डाळी घेतलेले आहेत। यांचं प्रमाण तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा, वाटीच्या प्रमाणात देखील आहे आणि किती ग्राम घेतलाय त्याच्यामध्ये सुद्धा आहे। तांदूळ मी इथे रेशनचे यूज केलेले होते आणि त्यांना वॉश करून छान सुकवून सगळ्या डाळींसोबत मिक्स करून असं छान दरदरीत वाटून घेतलं आणि त्यानंतर इथे साखर, मीठ, सोडा जे काही लागतं ना ते किती प्रमाणात पाहिजे ते देखील मी स्क्रीनवर मेन्शन केलेलं आहे। साखर, मीठ, सोडा, लिंबू पावडर सगळं काही अशा पद्धतीने गाळणीने चाळून घ्यायचं आणि सगळं पीठ एकदा पुन्हा गाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे अगदी परफेक्ट मिक्स होऊन जातं। आणि आता मी इथे कढईमध्ये पाणी टाकून एक जाडी ठेवली, त्यानंतर ताटाला थोडं तेल लावून ते पण त्या कढईमध्ये ठेवलं आणि मी आता 1.5 वाटी इथे प्रीमिक्स घेतलेला आहे आणि त्यासाठी 1.5 वाटी पाणी लागतं। अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे। मिक्स करण्यासाठी असा रहीचा उपयोग करायचा म्हणजे पटपट मिक्स होतं आणि जसंच मिक्स झालं ना लगेच त्याला कढईमध्ये ओतून घ्यायचं। आता 10 मिनिटात आपलं खमण तर त्याचं बनेल, तोवर मी इथे तडका प्रिपेअर करून घेते, ज्यामध्ये मी तेल, मोहरी, हिंग, मिरची, कढीपत्ता यांचा एक तडका प्रिपेअर करून घेतला। आणि बघा खमण किती छान शिजलेलं आहे। याच्यामध्ये ना हळद मी घरची यूज केली होती म्हणून असे रेड डॉट दिसताय। तडका यावर पसरवून घेतला, थोडी कोथिंबीर आणि बारीक शेव टाकली आणि बघा खमण किती छान तयार झालेलं आहे। 3 ते 4 महिने हे प्रीमिक्स आरामात टिकतं। यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, खाली ट्रायंगल बटन मध्ये ऍड केलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, बाय।